हे बघा याचा कलर काय ग्रीन काय ब्ल्यूटी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आज तुम्हाला दाखवणार आहे आपण लावलेले झाडे किंवा आमच्या बागेत काही झाडे आहेत ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर चला बघू. हे बघा आपण लावलेली कोथिंबीर कशी आलेली आहे. अजून मोठी झाल्यावर दिसेल, आता एवढी जास्त काही दिसत नाहीये. तुम्हाला दाखवेन मोठी झाल्यावर. पण हे बघा इथं छोटे छोटे उगवलेले आहेत. एकदाच पाऊस पडून गेलाय आणि किती तण वाढले बघा लगेच बाहेर सगळीकडे. तर कालच ना याच्यावरती औषध फवारून घेतलेलं आहे. आता बघू जळालं की दाखवेल. बघायला तसं हेच छान वाटतं, पूर्ण जळून गेल्यावर काही छान नाही दिसणार आहे. पण ह्याच्यामध्ये ना विंचू काटा साप वगैरे जातात, त्यामुळे हे पण ठेवून जमत नाही. हे बघा किती किती तण वाढलेलं आहे. दिसत असेल पूर्ण सगळीकडे तुम्हाला. हे बघा हे चाफ्याचं झाड किती छान दिसते ना. स्वामींचं आवडतं झाड. नंतर आपण इकडे पण लावलं होते वेल. इथं पण एक आलेलं आहे आपण लावलेल्यापैकी. एक आलं आहे इकडं. कशाचं आहे काय माहिती मला, ते अजून समजत नाहीये. भोपळ्याचं आहे काकडीचे का दोडक्याचे. तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. आहे वांग्याचं झाड आहे इथे एक वांग्याचं रोप आहे. हे बघा हे कोणतं झाड आहे माहिती का तुम्हाला? या फुलांचा काढा पण करून पितात, जो की चांगला असतो. म्हणजे खूप फायदे आहेत म्हणे याचे. काल आलेले आहेत मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई. तर चला आपण याचाच काढा बनवून देऊ आज त्यांना. हे कोणतं झाड आहे? हे बघा किती फुलं आले आहेत याला. तर जाई का जुई काहीतरी याचं नाव आहे, मला पण एक्झॅक्ट माहिती नाही, मी पण बघून सांगेन. आणि इकडं एवढं मोठं झाड आहे. ही फुलं बघा इथं आहे पेरूचं झाड. तर मस्तपैकी कसं कढीपत्त्याचं झाड आलंय बघा, किती त्याला कढीपत्ता फुटलाय. हे एकच झाड आहे म्हणजे मी लग्नानंतर लावलं आणि इतकं छान आलंय. म्हणजे तशी लावलेत खूप, पण एवढी चांगली ना हाच कढीपत्ता फुटलेला आहे. माझ्या माहेरी पण लावलेलं कढीपत्त्याचं झाड ना, माझ्या हातूनच लावलेलं आहे आणि ते पण खूप छान फुटलेलं आहे. हे बघा हे आहे चाफ्याचं झाड. आणि इकडं आम्ही खूप सारी झाडे लावलेली आहेत. हे बघा ह्या सगळ्या झाडांना 2 वर्ष झालेले आहेत लावून, पण या जमिनीमध्ये वाळवी असल्यामुळं हे झाडं मोठीच होत नाहीयेत. तुमच्याकडे काही उपाय असेल तर आम्हाला नक्कीच सांगा. बघा हे आलेलं आहे डाळिंबीचं झाड. ऑर्गॅनिक. ह्याला काही कुठलंही औषध नाही आहे, काहीच नाही आहे. पण काय माहिती आता बघू किती वाढते. औषधाशिवाय तर डाळिंबी मोठी होत नाही आहेत, पण ह्याची कितीपर्यंत मोठी होते बघू. हे बघा ह्याचा कलर कसा बदललाय. पूर्ण फुलाचा कलर ना पाण्यामध्ये उतरलेला आहे. काय करता म्हशी? काय करतो? कसला कलर आहे? ब्युटी आहे ब्युटी. बघू कशापासून बनवली बघू. काय
काय पण ते फुलं आहेत मम्मी ती निळी फुलं कशी असतात ती निळ्याच्या होतं ती निळी फुलं त्याचं नाव काय तीनच फुलं होते तीनच कसलं वार दिसतंय तिकडे मला सापडलं किती होती बघितली होती पण आता काय मग सुकली असते दिसलीच ब्ल्यूटी तर मॅचिंग झालं. हे पण ड्रेस घातला तसंच आणि हे पण ब्ल्यूच्या साठी ब्ल्यू शर्ट घातला हो मी कसा लागतो नॉर्मल पाण्यासारखं लागतं की थोडं तेच ब्ल्यू टीचे फायदे खूप आहेत. ह्याच्या फुलाला ना गोकर्णाचं फुल म्हणतात. हे महादेवाच्या ह्याच्यावर पण वाहिलं जातं. तर ह्याचे खूप फायदे आहेत. स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवण्यासाठी, स्किनसाठी, केसांसाठी म्हणा ते खूप फायदेशीर आहे. हे बघा इथं मी ChatGPTला विचारलं मला थोडे फायदे त्याचे माहीत होते पण पूर्ण तुम्हाला सांगण्यासाठी मी हे सर्च केलेलं आहे. हे एक चांगलं अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करतं. हर्बल टी म्हणून ग्रीन टीच्या जागी तुम्ही ह्याला यूज करू शकता. हे खूप फायदेयुक्त पण आहे आणि कलर तर बघा किती छान आहे ह्याचा. ते कलर कॉम्बो झाला आहे तुझा. कलर कॉम्बोमुळे ते दिसतच नाही जास्त. एक फुलपाखरू बसलं होतं इथं कसं फोटो काढताना पटकन उडून गेलं. किती छान दिसत होतं ना या फुलांवरती बसलेलं. बघा पाऊस पडत आहे आणि त्या पावसांमध्ये इतकी छान असे झाडे आलेले आहेत. तिकडे एक वेल आहे गुळवेलाचा वेल जो की खूप औषधी असतो. त्याचा पण काढा करून पिल्ला आरोग्यासाठी खूप चांगला असतो. काय पूर्ण घरावरती सगळे असे वेल चढलेले आहेत. खूप सुंदर दिसत आहे. या रेड कलरच्या झाडांना तर वर्षभर फुलं येतात. बाथरूमला वॉशरूमला गेलाय बघा बाहेर मस्त असा पाऊस पडतोय. बाहेर बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे. छान असा पाऊस पडत आहे. चहा आणि भजे खायची इच्छा झाली तर चला आपण बनवूया. ही आळूची पाने तुम्हाला दिसत आहेत ना तर चला आता याचीच भजे बनवूयात. खूप छान आणि कुरकुरीत होतात त्याची भजे. तर चला बनवूयात. हे बघा हे झाड हे दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला. हे गुळगुल्याचा वेल आहे आणि याचा पण काढा करून पितात. या मस्त गरमागरम भजी आणि चहा खायला कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अभी मैं खा रही हूँ